तुमची गैरसोय झाली म्हणून तुमची सगळ्यांची पहिल्यांदा माफी मागतो। माणसं मांडवाच्या बाहेर तेवढीच आहेत आणि आत ही तेवढीच आहेत। मी आपल्याला फार वेळ घेणार नाही, अजितदादांना आपण सगळे त्यांचे विचार ऐकणार आहे। पण स्वप्नील भैयांनी काही गोष्टीला स्पर्श केला। दादा या तालुक्यामध्ये 35 वर्ष माणसांच्या जीवनाशी तरुणांच्या भविष्याशी खेळण्याचं काम हे घराणं करतंय। मध्ये बोलू नका दादा, तुम्ही विकास करणारा विकास पुरुष म्हणून तुमच्याकडे पाहतात। तुम्ही आराराबांना पवार साहेब नेते होते, पण त्यांना उपमुख्यमंत्री करण्यासाठी तुम्ही किती मतं दिली आणि कुणाकुणाचे त्यामध्ये त्या इलेक्शन मध्ये पडलेली मतं ही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना माहिती आहेत। तुम्ही त्यांच्या पाठीशी बळ उभा केलं, त्यांना राज्याचं उपमुख्यमंत्री गृहमंत्री पद दिलं आणि तुम्ही सातत्यानं सांगायचा की अरे राबा तालुक्याचा विकास करा, तालुक्यामधले प्रश्न मांडून तुम्ही ते सोडवा। पण आमच्या माणसाची लोकप्रियता टीव्ही वरून पेपर मधून सारखी चमकायला पाहिजे होती। माणसांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा स्वतःची प्रसिद्धी करण्यामध्ये त्या माणसांचं आयुष्य गेलं। मी म्हणतोय ते खरं आहे का नाही खोटं तुम्ही विचार करा। काय आपल्या प्रश्नांची सोडवणूक झाली? आपल्या प्रश्नांची दरवेळी आलं की नवा प्रश्न घ्यायचा, बेरोजगार युवकांच्या हाताला काम दिलं म्हणायचं, काम देतो म्हणायचं, मतं घ्यायची। दादा, बारामतीकरांनी त्यांना 2दा वाचवलंय, जीवावरचं बोटावर निभावलं होतं। 99 साली दादा 3200-3300 मतानं माझा निसटता पराभव झाला। त्याला पोलीस खात्याचं बळ, आमच्या कार्यकर्त्यांना अटक, पोलीस स्टेशन मध्ये नेऊन बसवणं, मतदारांसाठी ओढण्यासाठी आलेल्या गाड्या थांबवल्या, त्या जप्त केल्या, अशा अनेक बाबी झाल्या। 2004 साली पक्ष नाही, चिन्ह नाही, नेता नाही, सत्ता नाही, पैसा नाही, संस्था नाही, दादा 4200-4300 मतानं पराभव झाला। माणसं, ध्येयवेडी माणसं ही माझ्या पाठीशी उभा राहिली, हे माझं खरं संपत्तीचं बळ आहे। माझ्यावर आरोप केला जातो की संजय पाटील गुंडगिरी करतात। आता दादा, त्यांच्याकडे होम मिनिस्टर तुम्ही पद दिलं होतं, गृहमंत्री पद, 15 वर्ष कॅबिनेट मंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, पोलिसांच्या माध्यमातून सरकारचा दबाव आणून माझ्या कार्यकर्त्यांच्यावर आघात करण्याचं काम चालू होतं। त्याला संजय पाटलानं प्रतिकार केला, म्हणजे मी गुंडगिरी केली नाही। अरे गुंडगिरी करणारी माणसं ही वाम मार्गाने पैसे मिळवतात। संजय पाटलांनी कुणाच्या 2 पैशाला, विना कष्टाच्या पैशाला हात लावला नाही, म्हणून दादा प्रचंड माणसं ही माझ्या पाठीशी उभा राहतात। दादा, 4 महिन्यापूर्वी लोकसभेला आपला पराभव झाला। जाती धर्माचे लोक, थोडस धर्माधर्मामध्ये अंतर आलं आणि मला या ठिकाणी अपयश आलं। कुरगुडीचं राजकारण झालं, त्यामध्ये घोरपडे सरकारनं आम्ही बसलो आधी सांगितलं की सरकार तुम्ही उभा राहत असेल तर मी तन मन धन अर्पण करून तुमच्या बरोबर आहे। शत्रू ठरलाय या मतदारसंघातल्या तरुण मुलांच्या भविष्याची चेष्टा करणाऱ्या माणसाला आपल्याला आता थांबवायचं आहे, या लोकांचं भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या माणसाला आपल्याला थांबवायचं आहे। सरकारने मोठ्या मनानं सांगितलं की आम्ही तुमच्या पाठीशी आहे, आपल्याला या मतदारसंघाचं भलं करायचं आहे, तरुणांच्या भविष्याची चिंता करायची आहे। अशा अनेक बाबींची चर्चा झाली। आम्ही अजितदादांच्याकडे गेलो, दादांनी काही गोष्टीचा शब्द दिला आणि ही निवडणूक लढण्यासाठी मी या ठिकाणी उमेदवार म्हणून तुमच्या पुढे उभा राहिलो। दादा, या ठिकाणी खोटं नाटक किती बोलायचं? मी आज तुमच्या साक्षीनं सांगतो की आपण पाणी योजनेसाठी केलेलं काम, सरकारनं केलेली मला मदत, हे सगळे प्रश्न दादा, ताकारी, टेंबू, मैशाळ, आरफळ, ह्या सगळ्या योजनांसाठी दादा आपण केंद्रातनं पैसे आणले, राज्यातनं पैसे आणले।
हे गुन्हेबाळ सकाळी 11 वाजता जेवून खाऊन उपोषणाला आलं, 11 वाजता उपोषणाला बसलं आणि 6 वाजता पेगवीन सारखं पेकाळून गेलं. अरे हा 60 वर्षाचा शेलार मामा संजय पाटील 9 दिवस उपोषणाला बसला. पोलीस माझ्या संरक्षणाला म्हणून सांगितलं, पण दादा मला राखायला मी काय खातोय का बघायला पोलीस होते. अरे 9 दिवसात संजय पाटलाचा बाल वाकडा झाला नाही, तुला 6 तासात. अरे बाळा लय लहान आहेस. आमच्या सारख्याला मर्यादेनं राहायला निश्चितपणानं आवडतं, कारण या जिल्ह्याला संस्कृती आहे, संस्कार आहेत. तेव्हा आपली विनंती आहे, कमरेच्या खाली वार करू नका. तुमच्या बाबी ज्यावेळी तोंड उघडेल, कुठल्या कॉन्ट्रॅक्टरकडे, कुठल्या आदर्श संस्थेमध्ये, कुणाच्या नावावर फ्लॅट, कुणाच्या ईडीच्या चौकशा. अजून आम्ही म्हणतोय गेलेल्या माणसांच्या विषयी वाईट बोलायचं नाही, ते संस्कार आहेत. दादा तुम्ही साक्षीला आहात. आराराबा गेल्यानंतर दादांनी मला बोलवून सांगितलं की संजय पाटील आपणाला त्या वहिनींना मदत करायची आहे. माझ्यावर चांगले संस्कार आहेत, चांगल्या घरात जन्माला मी पण आलोय. दादांनी मला सांगितलं वहिनींना मदत करायची आहे. पहिल्या इलेक्शनला पोटनिवडणुकीमध्ये आज जो स्वप्नील भैया माझ्यासाठी झेंडा घेऊन हातात घेऊन उभा आहे ना, त्या स्वप्नील भैयाच्या विरोधात आम्ही काम केलं आणि वहिनींना 50-60 हजार मतानं, 70-80 हजार मतानं आम्ही त्या ठिकाणी पाठिंबा दिला आणि त्या निवडून आल्या. दादा या ठिकाणी मला आपल्याला विनंती करायची, अनेक योजना तुम्ही केल्या, या तालुक्याचा विकास करा, या बाबी तुम्ही सांगितल्या. दुर्दैवानं आराराबांना कॅन्सर झाला, त्यातून ते गेले. त्यांच्या मागच्या पिढींना आम्ही कधी त्रास द्यायच्या भूमिका कधी घेतल्या नाहीत. पण दादा ज्या दिवशी माझ्यावर प्रसंग आला ना, त्या दिवशी पहिल्यांदा माझं नरड दाबायला कोण आलं असेल तर हे अंजनीचं घर आलं. तेव्हा आता दादा आम्ही या तालुक्यातल्या तासगाव आणि कवठे मंकाळ मधल्या जनतेनं ठरवलंय, कामाचा माणूस कोण, नौटंकी करणारी कोण, नुसती प्रसिद्धी कॅमेरा. दादा एक परवा फोटो प्रसिद्ध झाला, पत्रकार मित्र आहेत आमचे, जेवायला लागलाय आणि जेवताना पुढे कॅमेरे, एक नवे एक व्हिडिओ शूटिंगचा आणि एक तो कॅमेरा मोबाईल लावून स्टँडला ठेवलेला आणि ते शूटिंग चाललंय. दादा ही सगळी कॅमेऱ्याच्या पुढची कॅमेरा जीवी माणसं आहेत. हे हृदयाला हृदय जोडलंय ना, म्हणून दादा काल कुठं होतो, आज कुठं आहे, उद्या कुठं असणार आहे ह्याची तमा न करता रात्रीचा दिवस करून प्रामाणिकपणानं, अतिशय ताकदीनं, अतिशय विश्वासानं ह्या आपणाला आशीर्वाद द्यायला उभे आहेत, आपणाला आशीर्वाद देत आहेत. मी त्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. फार बोलणार होतो पण आपल्याला दादांना अजून इस्लामपूरला अर्ज भरायला जायचा आहे, घोरपडे सरकार बोलणार आहेत. मी तुम्हाला एवढंच सांगतो, कुणीही गाफील राहू नका. इलेक्शनचा निकाल लागला जरी असला तरी दादा या ठिकाणी आपणाला मार्गदर्शन करणार आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत आपणाला ही निवडणूक जिंकेपर्यंत आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणानं प्रयत्न करूया. एकदा आमदार करा, इतिहासात नोंद होईल एवढे पैसे राज्य सरकारकडनं आणून या तालुक्याचा, या विधानसभा मतदारसंघाचा विकास केल्याशिवाय संजय पाटील स्वस्थ बसणार नाही. आपणाला माग घोरपडे साहेबांसारखी माणसं आहेत की जे आपणाला अधिक तात्परतेनं, अधिक ताकदीनं राजकारण, समाजकारण करता येईल. पाण्याच्या योजना, ताकारी असेल, म्हैसाळ असेल, टेंबू असेल. मी एवढंच आव्हान देतो रोहित पाटलांना की या 20 तारखेला मतदान आहे, 23 तारखेला निकाल आहे. त्याच्या आधी कुठलाही दिवस, कुठलंही ठिकाण आणि कुठंही मी यायला एका स्टेजवर तयार आहे. तुमच्या 35 वर्षाच्या आमदारकीतला आणि मला लोकांनी दिलेल्या 10 वर्षाच्या खासदारकीतला एकदा लोकांच्या समोर हिशोब मांडू. मी काय करू शकलो
आणि तुम्ही काय केलंय हे एकदा लोकांना सांगू. ही न्याय देवता आहे. दूध ते दूध आणि पाणी ते पाणी केल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास तासगाव आणि कवठेमंकाळ मधल्या मतदारसंघातल्या माध्यमातून निश्चितपणानं आपल्याला दिसून येईल. मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की लाडकी बहीण, आपल्या नवीन नवीन योजना, 7.5 HP पर्यंतची वीज बिल मोफत आणि अनेक योजना, मग PM किसान योजना असेल, नमो असेल, वेगवेगळ्या योजना असतील, आयुष्यमान भारत असेल, महात्मा फुले योजना असेल, मुख्यमंत्री सहायता निधी असेल, या सगळ्या गोष्टीतून आम्ही प्रामाणिकपणानं काम करतो. कारण लोकांची सेवा आणि त्यांचे आशीर्वाद हे आमच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत. ना कधी आम्ही नारळ फोडायला येत, ना कधी प्रसिद्धी करत. बायपासच्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी बघितलं, 173 कोटी रुपयाचा बायपास मंजूर झाला तासगावच्या कडेनं आणि हा भादर गेलाय बेलोडी नाक्यापाशी बोर्ड लावून फटाकड्या लावल्या. किती बालिशपणा आहे, किती पोरकटपणा आहे. अरे बाळा, जरा तरी आपण एकमेक काहीतरी विश्वासानं जनतेशी वागूया. यांच्याशी प्रतारणा करणाऱ्या माणसांचं जीवन अडचणीत येतं, उद्ध्वस्त होतं. म्हणून यांची सेवा करू, यांच्याशी प्रामाणिक राहू, एवढीच भूमिका घेऊन आम्ही काम करतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी दादा, मला आणखी एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे. इद्रिस भाई, परवा तुम्ही येऊन गेला आणि तासगावच्या मोहल्ल्यातले 700-800 लोक आणि मुलं 2 दिवसापूर्वी भेटायला आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या बरोबर आहे. काही आमचे गैरसमज झाले होते, तुम्ही तेवढ्याच तत्परतेनं तुम्ही आणि आम्ही मिळून काम करूया. या शहरामधली 700-800 माणसं 2 दिवसापूर्वी येऊन भेटून गेली आणि खोटं नाटं सांगून त्यांनी 25-30 वर्ष पाहिलेलं आहे. आम्ही जीवाभावाची माणसं आहे. तेव्हा अनेक समाजाच्या बाबतीमध्ये ते गैरसमज दूर होऊन ती माणसं आपल्या पाठीशी उभा राहिलेली आहेत. आपण गावामध्ये प्रचार करूया. गाव सोडायचं नाही. पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला जिल्हाभर मला न्यावं लागत होतं. तुम्ही आता आपलं गाव आणि गावातलं मताधिक्य हे कसं चांगलं मिळवता येईल एवढंच काम करूया, एवढी कळकळीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जज्बा बदले न बदले, वक्त जरूर बदलतंय काका. ही वेळ नक्की बदलेल. यानंतर कोरडे जे शेत आहे ओलीत झाले पाहिजे, मुक्या जीवांचे दुःख आता बोलीत आले पाहिजे, अशा प्रकारची भूमिका घेऊन राजकारण करणारे आदरणीय सरकार. आपल्या तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघातील या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने संजय काकांना निवडून द्या ही विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आलो. राजकारण बरंच मागं राहिलं, पाणी बरंच पुलाखालनं पुढं गेलंय. पुन्हा एकदा तुम्हाला सांगायला आलोय की काही वेळेला काही विचार दूषित वातावरणामुळे बदलतात, परंतु पुन्हा एकदा वस्तुस्थितीचा विचार करून या ठिकाणी या विभागातील आम शेतकऱ्यांच्या, तरुणांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने, त्यांची फसवणूक न होता त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत ही भूमिका घेऊन संजय काका तुमच्या पुढे आलेत. आणि यांच्या मागं महायुतीचा पाठिंबा आहे. महायुतीचे नेते सन्माननीय अजितदादा हे या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी खंबीरपणाने आपल्या पाठीशी उभे आहेत. दादा ही व्यक्ती अशी आहे की ज्यांनी आयुष्यात कधीही शब्द फिरवला नाही. जे बोललो ते झालं अशी भूमिका अजितदादांची आहे आणि याचा सगळ्यात जास्त अनुभव मला आहे. आमच्या दोघांच्याकडेच इरिगेशन खातं होतं आणि त्यावेळेला जे कामकाज झालं ते त्याची साक्ष देत आहे. अनेक योजना त्यावेळेला मार्गाला लागल्या. या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने, शेतकऱ्यांना नवजीवन मिळवण्याच्या दृष्टीने अनेक योजनांना या ठिकाणी पूर्तता देण्यात आली. आणि या पुढील काळात सुद्धा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी पुन्हा एकदा अजितदादांच्या माध्यमातून या राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार संजय काका यांना प्रचंड मताने विजयी करा.
हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलोय. काही लोक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतील. मी आज अतिशय विश्वासाने सांगतो, अखंड कवठे महांकाळ तालुका हा संजय काकांच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहील. यात कुठलीही शंका बाळगण्याचं कारण नाही. आणि जे काही मतदान होणार आहे ते तुमच्या लीडसाठी, तुमच्या मतदान वाढवण्यासाठी निश्चितपणाने उभं राहील याची मी ग्वाही देऊन आपल्या सगळ्यांनाही सांगतो की बंधूंनो, या वेळेला हा बदल करणं अत्यंत गरजेचं आहे. परिस्थिती तशी आली आहे, वेळ तशी आली आहे. आणि पुढचा प्रवास जर तुमचा आणि तरुण पिढीचा योग्य व्हायचा असेल तर गेल्या 35 वर्षात त्या थापा मारल्या. मग असं कोणीतरी सांगितलं, आवाज काढून दाखवला. त्या गेलेल्या आवाजाने पुन्हा एकदा नवीन आवाज सुरू करायचा नसेल तर संजय काकांना निवडून द्या. आणि म्हणून हे थापे बाजूचा आवाज हे तासगावच्या बाहेर जायला नको. या ठिकाणी झालेलं तेवढं बाद झालं. कुणाला आवाज काढायचा ना काढू देत, परंतु आपला त्या आवाजाशी संबंध ठेवू नका. आणि तरच खऱ्या अर्थाने पुढच्या काळात एक नवीन तासगावची पिढी उभं करण्याचं काम आपल्याला करता येईल. हे या ठिकाणी आवर्जून मी आपल्याला सांगतो. आपण एवढ्या प्रचंड संख्येने उपस्थित राहिलात आणि संजय काकांच्या मागं आशीर्वाद उभे केलेत याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि तसंच महिलांच्यातला जोश मात्र काय अवर्णनीय आहे. जे काही निर्णय दादांच्या शासनाने घेतले ते निर्णय हे महिलांना सगळ्यात जास्त फायदेशीर आहेत. त्यांना ते आवडलेत, त्यांना ते रुचलेत. आणि म्हणून इथनं पुढच्या काळात महिलांचा आशीर्वाद संजय काकांच्या पाठीशी या पक्षाच्या केलेल्या कामाच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावर उभं राहणार, यात कुठं काही शंका नाही. आणि म्हणून त्यांनाही धन्यवाद देऊन मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सरकार. फक्त